लग्न ठरलं? थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष. लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून हुतात्मा स्मारकाला अभिवादन. महापौर रितू तावडे आणि मंत्री मंगल प्रभात लोढांची उपस्थिती. राज्यभरात महाराष्ट्र दिनाचा उत्साह. बीडमध्ये पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या हस्ते ध्वजारोहण तर ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावरती महाराष्ट्र दिनाच्या ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम. राज्यपाल जिष्णुदेव वर्मांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचीही कार्यक्रमाला उपस्थिती. उद्धव ठाकरे यांच्याकडून हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन. मुंबईतील हुतात्मा चौकात 107 हुतात्म्यांच्या स्मृतींना वंदन. आदित्य ठाकरे, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांच्यासह प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. महाराष्ट्र दिनी विदर्भवाद्यांकडून काळा दिवस पाळण्याचा इशारा. पोलिसांनी रात्रीच चौघांना डिटेन केलं. संविधान चौकात काळे झेंडे फडकावण्याचा इशारा. नागपुरात कडेकोट पोलीस बंदोबस्त. महाराष्ट्र इतका संकुचित कधीच नव्हता की महाराष्ट्रात परप्रांतीयांनी राहू नये. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकानं मराठी भाषा शिकलीच पाहिजे. भाषेच्या आधारावरती हिंसा आणि भाषा येत नाही म्हणून कुणाला मारहाण करणं मान्य नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. मराठी बोलणार नाही म्हणायची हिंमत येते कुठून? रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीवरनं राज ठाकरेंचा सवाल. मराठी न येणाऱ्या रिक्षावाल्यांचे परवाने रद्द का केले नाहीत? राज ठाकरेंचा सवाल. महाराष्ट्रातल्या राजकीय नेत्यामुळे महाराष्ट्राचं वाटोळं झालंय. राज ठाकरेंची टीका. महाराष्ट्रातल्या मराठी माणसांना फक्त मराठीत बोलावं. समोरचा हिंदीत बोलत असेल तरी आपण मराठीतच बोला. राज ठाकरेंचं आवाहन. समोरचा हिंदीत भांडत असला तरी तुम्ही मराठीतच भांडा. राज ठाकरेंचं आवाहन. अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मुदतवाढ दिल्यामुळे मनसे आक्रमक. मनसेच्या वाहतूक सेनेकडनं दादर परिसरात बॅनरबाजी. बॅनरच्या माध्यमातून मुजोर रिक्षा टॅक्सी चालकांना मनसेचा इशारा. शिवसेना नेते संजय निरुपम यांचा मुंबईतील बेहरामबाग इथे ऑटो रिक्षा चालकांशी संवाद. मनसेचा संजय निरुपम यांच्या या कार्यक्रमाला विरोध. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं नाशिकमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन. तर कोल्हापुरात पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन सोहळा. कोल्हापुरातील शाहू स्टेडियमवरती पार पडला कार्यक्रम. धुळे शहरातील पोलीस मुख्यालय मैदानावरती पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन. पालकमंत्री जयकुमार रावळ यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा कार्यक्रम. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट यांच्या हस्ते ध्वजवंदन. महाराष्ट्र दिनानिमित्तानं खासदार पार्थ पवारांकडनं देवगिरीवरती राष्ट्रध्वजाला वंदन. पार्थ पवारांनी महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं देवगिरी या निवासस्थानी राष्ट्रध्वजाला वंदन केलं. सरनाईकांनी मराठी सक्तीचा निर्णय ईर्ष्येनं घेतला. सरनाईकांनी त्यांची जिद्द आणि ईर्ष्या कायम ठेवावी. सुनील प्रभू यांची सरनाईकांवरती टीका. सरनाईकांनी माघार घेतली तर बेगडी प्रेम महाराष्ट्राला वाटेल. सुनील प्रभूंचा सरनाईकांना सल्ला. महाराष्ट्र दिनाच्या निमित्तानं पनवेल शहरात मनसेची बॅनरबाजी. मनसेच्या बॅनरवरती हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा नाही, नाही म्हणजे नाही असा उल्लेख. हिंदी बोलण्याला मनसेकडनं विरोध. दादा गेल्यानंतर आज पहिल्यांदा बीडला आले. दादांच्या आठवणीत सुनेत्रा पवार भाऊक. दादांनी बीडसाठी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. सुनेत्रा पवारांचं बीडकरांना आश्वासन. पालकमंत्रीपदाचा तिढा लवकरच सुटेल. नाशिकच्या पालकमंत्रीपदाबाबत गिरीश महाजनांचं वक्तव्य. तर पालकमंत्रीपदाबाबत अजून एकमत नाही. महाजनांचं मिश्किल वक्तव्य. महाराष्ट्र दिनानिमित्तानं मंत्रालय, नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयाला आकर्षक विद्युत रोषणाई. विधान भवन प्रशासकीय इमारतीला देखील विद्युत रोषणाई. विद्युत रोषणाईमुळे प्रशासकीय इमारतींना एक वेगळीच झळाळी मिळाली. अमरावतीत लग्नपत्रिकेवरती टिपू सुलतानचा प्रेरणास्थान म्हणून उल्लेख. निमंत्रण पत्रिकेमुळे नवा वाद पेटण्याची शक्यता. टिपू सुलतानच्या पत्रिकेवरती महाराजांचाही उल्लेख. मिर्झापूरमधील शुएब अहमद याची पत्रिका असल्याची माहिती. मुंबई पुणे मिसिंग लिंक आजपासून वाहतुकीसाठी खुला होणार. आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते मिसिंग लिंक प्रकल्पाचं लोकार्पण. मुंबई आणि पुणे या दोन शहरांमधील प्रवासाचं अंतर आणि वेळ यामुळे कमी होणार. विरार ते डहाणू मार्गावरती आजपासून 15 डब्यांची लोकल धावणार. लोकल सुरू होण्यापूर्वी हिंदी भाषेत बॅनर लावल्यामुळे नाराजी. डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेचा बॅनरवरती आक्षेप.
तर महाराष्ट्रामध्ये सेवा देताना मराठी भाषा सन्मान दाखवा, प्रवासी संघटनेची मागणी. झेंडा बदललाय, अजेंडा कायम आहे. शिवसेनेतील पक्षप्रवेशानंतर बच्चू कडूंची प्रतिक्रिया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश. कोलकाता स्ट्रॉंगरूम बाहेर तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. स्ट्रॉंगरूममधील बॅलेट बॉक्स उघडल्याचा टीएमसीचा आरोप. बॅलेट बॉक्स उघडल्याचा सीसीटीव्ही फुटेज समोर, तर पोस्टल बॉक्समध्ये मतपत्रिका टाकल्याचा टीएमसीचा आरोप आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची. टीएमसीच्या आरोपांवरती बंगालच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचं प्रत्युत्तर. काही आक्षेप असल्यास तक्रार दाखल करा, नाटकं करू नका. टीएमसीची नाटकबाजी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, अधिकाऱ्यांचा इशारा. गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार असल्याचं जवळपास निश्चित. विद्यमान संचालक मंडळाची 4 मे रोजी मुदत संपणार. मुदतवाढ देण्यास कोर्टाचा नकार. गोकुळ संघाची निवडणूक 4 महिने पुढे जाण्याची शक्यता. लग्न ठरलं थँक्स टू मराठी मॅट्रिमनी. लग्न म्हणजे मराठी मॅट्रिमनी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.